तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे सफाई कामगार या पदासाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडून सफाई कामगार या पदासाठी ही भरती निघालेली आहे. तर 6 उमेदवारांची निवड यादी व 1 उमेदवाराची इथं प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी इथं उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि सदरची निवड यादी व प्रतीक्षा यादी इथं 2 वर्षापर्यंत वैध राहील. त्यानंतर तुम्हाला जे मानधन मिळणार आहे तर तिथं दिलेलं आहे. त्यानंतर या पदासाठी जी पात्रता आहे तर इथं उमेदवार 4थी उत्तीर्ण असावा आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच इतर कामाचा इथं अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर इथं उमेदवारासाठी काही अटी दिलेल्या आहेत तर त्या अटी तुम्ही इथं वाचून घ्यायच्या आहे. त्यानंतर अर्जांची छाननी करून तुमची इथं अल्पसूची तयार करण्यात येईल आणि या अल्पसूचित म्हणजे शॉर्टलिस्टमध्ये जर तुमचे नाव आले तर तुमची इथं प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे 30 गुणांची. त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी होणार आहे 10 गुणांची. त्यानंतर तुमची इथं तोंडी मुलाखत होईल 10 गुणांची. तर अशी तुमची इथं 50 गुणांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर इथं जो तुम्ही अर्ज करणार आहे तर त्या संबंधित माहिती दिलेली आहे. तर अर्ज पाठवताना पाकिटावर सफाई कामगार या पदासाठी अर्ज असे इथं ठळक लिहायचे आहे. त्यानंतर अलीकडील काळातील काढलेले जे तुमचे पासपोर्ट फोटो आहे तर ते इथं अर्जावर चिपकवायचे आहे. त्यानंतर जो सोबत अर्ज दिलेला आहे तर त्याच नमुन्यात तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची इथं आवश्यकता नाही आणि जर तुमचे शॉर्टलिस्टमध्ये नाव आले तर त्यानंतर तुम्हाला इथं बँकेचा डी काढावा लागेल 200 रुपयाचा. त्यानंतर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट .nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरून घ्यायची आहे आणि हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला यासोबत तुमच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडायच्या आहेत सेल्फ ॲटेस्टेड केलेल्या. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची गुणपत्रक, प्रमाणपत्रे, त्यानंतर दिव्यांग असल्यास त्याचा इथं दाखला, जातीचा दाखला, त्यानंतर सफाई कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर डोमेसाईल. तर या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे पत्र जोडायचं आहे. त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र आणि अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकिट इथं पाठवायचे आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा तुमचा एक फोटो पाठवायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला इथं स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे. प्रबंधक प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. तर तुम्हाला इथं 10 एप्रिलपर्यंत हा अर्ज पाठवायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.